मी बाळासाहेब हांडे आणि आपण पाहत आहात मिक्स मराठी कट्टा। मी आज तुमच्या समोर घेऊन आलो आहे एक नवीन रहस्यमय गोष्ट। तर चला सुरू करूया आजची गोष्ट। रात्रीचे 11 वाजले होते। गावातील बाजारपेठ पूर्णपणे शांत झाली होती। रस्त्यावर एखाद दुसरा दिवा लुकलुकत होता। रोहनने आपल्या मोबाईल दुकानाचं शटर खाली ओढलं आणि घराकडे निघाला। अचानक त्याचा मोबाईल वाजला। स्क्रीनवर नंबर नव्हता, फक्त अननोन कॉलर। क्षणभर त्याने कॉल उचलावा की नाही असा विचार केला। शेवटी त्याने कॉल स्वीकारला। समोरून एक अतिशय शांत, थंड आणि विचित्र आवाज आला। रोहन, उद्या सकाळी दुकान उघडू नकोस, नाहीतर तुझं आयुष्य कायमचं बदलून जाईल। इतकंच बोलून फोन कट झाला। रोहनने पुन्हा त्या नंबरवर कॉल करण्याचा प्रयत्न केला, पण प्रत्येक वेळी एकच संदेश ऐकू येत होता, हा नंबर अस्तित्वात नाही। त्या रात्री रोहनला झोपच लागली नाही। पण सकाळी त्याने स्वतःलाच समजावलं, कुणीतरी माझी थट्टा करत आहे। तो नेहमीप्रमाणे दुकानाजवळ पोहोचला। शटर उघडताच त्याच्या हातातील चावी खाली पडली। दुकान पूर्णपणे अस्ताव्यस्त होतं। महागडे मोबाईल गायब होते, पण काउंटरवर एकच मोबाईल चालू अवस्थेत पडला होता। त्याच्या स्क्रीनवर एक मेसेज चमकत होता, मी तुला आधीच इशारा दिला होता। क्षणात संपूर्ण परिसरात खळबळ उडाली। पोलीस घटनास्थळी पोहोचले, पण तपासात जे समोर आलं ते आणखी धक्कादायक होतं। दुकानाचं कुलूप तुटलेलं नव्हतं, खिडकी फुटलेली नव्हती, म्हणजे चोराकडे मूळ चावी होती। सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आलं। रात्री 2:17 हुडी घातलेली एक व्यक्ती दुकानात शिरताना दिसत होती, पण ती व्यक्ती बाहेर जातानाचं एकही फुटेज नव्हतं। जणू ती व्यक्ती हवेतच गायब झाली होती। गावभर अफवा पसरल्या, हे मानवी काम नाही, दुकानावर काहीतरी सावट आहे। पण तपास अधिकारी देशमुख अंधश्रद्धेवर विश्वास ठेवणारे नव्हते। त्यांनी प्रत्येक पुरावा बारकाईने तपासायला सुरुवात केली। रोहनने सांगितलं की दुकानाच्या दुसऱ्या चावीची प्रत फक्त त्याचा मदतनीस अमोलकडे होती। अमोलला चौकशीसाठी बोलवण्यात आलं। तो वरून शांत दिसत होता, पण त्याच्या कपाळावरचा घाम आणि थरथरणारे हात काहीतरी वेगळंच सांगत होते। दरम्यान पोलिसांना एक महत्त्वाचा पुरावा मिळाला। चोरीच्या आदल्या रात्री अमोलने एका अज्ञात नंबरवर तब्बल 17 वेळा फोन केला होता। त्या नंबरचा मागोवा घेतला असता तो गावाबाहेर राहणाऱ्या एका कुख्यात गुन्हेगाराचा असल्याचं समोर आलं। आता संशय खात्रीत बदलत होता। अमोलला पुन्हा चौकशीसाठी बसवलं। यावेळी त्याच्या समोर सर्व पुरावे ठेवण्यात आले। काही मिनिटं शांतता पसरली आणि अचानक अमोल रडू लागला। तो म्हणाला, हो, मीच डुप्लिकेट चावी दिली होती। कर्जामुळे मी पैशांच्या जाळ्यात अडकलो होतो, पण मला वाटलं नव्हतं की हा गुन्हा इतका मोठा होईल। त्याच्या कबुलीनंतर पोलिसांनी मुख्य आरोपीला अटक केली। त्याच्या घराची झडती घेतली असता चोरीचा सर्व माल जप्त करण्यात आला। रोहनला त्याचं दुकान आणि माल परत मिळाला, पण त्या रहस्यमय फोनचं गुड मात्र कायम राहिलं। तो फोन नेमका कुणी केला होता? तो गुन्हेगार होता की कुणीतरी रोहनला वाचवण्याचा प्रयत्न करत होतं? या प्रश्नाचं उत्तर पोलिसांनाही कधी मिळालं नाही। रोहन आजही त्या रात्रीचा विचार करतो आणि प्रत्येक वेळी त्याच्या कानात तेच शब्द घुमतात, उद्या सकाळी दुकान उघडू नकोस। लोभ माणसाला गुन्ह्याकडे नेतो, पण सत्याला कायमचं लपवणं कोणालाही शक्य नसतं। प्रत्येक गुन्हा एक दिवस उघडकीस येतो आणि तेव्हा उरतो फक्त पश्चाताप। हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, माझा चॅनल सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करायला विसरू नका। धन्यवाद।